नमस्कार. जय जय श्री स्वामी समर्थ. घरात पैसा कधीच कमी पडणार नाही. रोज घरात हे एक काम नक्की करा. आपण घरामध्ये जी देवपूजा करत असतो त्या देवपूजेमध्ये हा उपाय करायचा आहे. यामुळे आपल्या घरावर व आपल्यावर माता लक्ष्मीचा वास होणार आहे. माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर होणार आहे. त्यामुळे आपल्या परिवाराला व आपल्याला पैशांची अडचण येणार नाही आणि आपल्याला हा पैसा जास्तीत जास्त टिकून ठेवायचा आहे. जर आपण पैसे कसेही खर्च केलात तर माता लक्ष्मी आपल्यावर कधीच कृपा करणार नाही. यासाठी आपण हा पैसा कसाही न वापरता त्याची किंमत ठेवून आपण वागलं पाहिजे. हा उपाय आपण केल्यामुळे आपल्या घरामध्ये कधीही पैशांची अडचण येणार नाही आणि माता लक्ष्मी आपल्यावर कायमस्वरूपी कृपा करत राहील. माता लक्ष्मीला आपण नेहमी पूजा अर्चना करत असतो. हेच काम आपण आता करायचं आहे. हे काम आपण आता रोज संध्याकाळी करायचं आहे. आपण देवघरासमोर बसून आपले हात पाय तोंड धुवून स्वच्छ कापडाने पुसून घेऊन देवासमोर तेलाचा किंवा तुपाचा दिवा अगरबत्ती लावून आपण हात जोडून देवघरासमोर बसायचं आहे. आपण एक वाटी घ्यायची आहे आणि त्या वाटीमध्ये थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे. वाटीमध्ये किंवा दिव्यामध्ये 1-2 कापराची वडी टाकायची आहे. हा कापूर आपण आता जाळायचा आहे आणि हा जो आपण तांदूळ घालून कापूर जाळून घेतलेला आहे ती वाटी किंवा तो दिवा आपण माता लक्ष्मीच्या फोटोला ओवाळून घ्यायचा आहे. आता लक्ष्मी ही अग्नीची वास आहे. हा अग्नीचा उपाय आपण करायचा आहे. अग्नीचा उपाय आपण रोज संध्याकाळी करायचा आहे. आपल्याला माता लक्ष्मी कधीही वाईट काही देणार नाही. आपल्या घरामध्ये कायमची बरकत होईल. आपल्याला माता लक्ष्मीची कृपा होईल. आपल्या घरामध्ये पैशाची अडचण कधीही येणार नाही. तर या उपायाने घरामध्ये कायमची बरकत होईल. आपल्याला माता लक्ष्मीची कृपा होईल. आपल्या घरामध्ये पैशाची अडचण कधीही येणार नाही. तर हा उपाय आपण रोज संध्याकाळी करायचा आहे. मित्रांनो, तुम्हाला माहिती आवडली असेल तर नक्कीच कमेंट करून कळवा. तसेच व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय जय श्री स्वामी समर्थ.